श्री स्वामी समर्थ. बघा 2 एप्रिलला हनुमान जयंती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग आपल्याला हनुमंतरायांची पंचोपचार पूजा कशी करायची. मग पंचोपचार पूजा करताना आपल्याला शेंदूर, आरतीच्या ताटामध्ये थोडासा शेंदूर ठेवा. म्हणजे आपल्याला पंचामृत करायचं आहे. सगळ्यांना माहिती आहे पंचामृत आपण कसं करतो. पंचामृत थोडंसं शेंदूर कशाने भिजवायचं आहे, तुपानीच भिजवायचं आहे. ते पण गाईच्या तुपानी शेंदूर भिजून आपल्याला तिथे ठेवायचे आहे. 11 उडीदाचे वडे, उडदाच्या डाळीचेच वडे करायचे आपल्याला, किंवा 21 करा, 11 करा. आणि पांढऱ्या रुईची जी माळ आहे ही हनुमंतरायांना वाहायची आहे. कारण हा लक्ष्मीकारक एक उपाय आहे की पांढऱ्या रुईचे फुलं आपण जेव्हा हनुमंतरायांना वाळतो, खरंच लक्ष्मीचा ओघ आपल्याकडे वाढायला सुरुवात होते. आणि त्याच्यामध्ये अगरबत्ती, कापूर वगैरे सगळं आपल्याला ठेवायचे आहे. पण आपल्याला त्याच्यासोबतच थोडेसे सगळे उडीद पण त्याच्यामध्ये पूजेमध्ये ठेवायचे आहे. 11 उडीद ठेवायचे आहे. आणि उडदाचे वडे 11 करा किंवा 21 करा. ह्या पंचोपचार पूजेमध्ये हे सगळं साहित्य आपलं असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्याला हनुमंतरायाची पंचोपचार पूजा करायची आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ विसरू नका. श्री स्वामी समर्थ.